मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीची विधिवत पूजा आपण कशी करावी याबद्दल आज मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि यावर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून कधीपर्यंत आहे, मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे उपवास व्रत कसे करावे याबद्दल ही आपण बोलणार आहोत। तर चला व्हिडिओची सुरुवात करते। सर्वप्रथम आपण ज्या ठिकाणी महालक्ष्मीची पूजा मांडणार आहोत ना त्या ठिकाणी आपण थोडंसं गंगाजल शिंपडून ती जागा पवित्र शुद्ध करून घ्यावी। महालक्ष्मीची पूजा मांडण्याआधी पूजेच्या ठिकाणी आपण रांगोळीने स्वस्तिक काढून घ्यायचं। आता याच्यावर थोडंसं आपल्याला हळदी कुंकू घालायचं आहे। तर इथे मी काही पाठ घेतले आहेत, तर मी महालक्ष्मीची पूजा पाटावर मांडणार आहे। पाटावर लाल वस्त्र अंतरलेलं आहे। महालक्ष्मीची पूजा कधीही करत असताना आपल्याला लाल वस्त्राचा वापरच करायचा असतो। सर्वात आधी आपल्याला करायची असते दीप पूजा। तर दीप ठेवण्यासाठी इथे मी थोडंसं तांदूळ घातलं, त्याच्यावरती थोडंसं हळदी कुंकू घातलं। आता आपण याच्यावरती दीप ठेवून घेऊया। आता दिव्यांची पूजा करूया। सर्वप्रथम आपण दिव्यांना हळदी कुंकू पुष्प आणि अक्षत अर्पण करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे। दीप प्रज्वलित केल्यावर दोन्ही दिव्यांना आपण नमस्कार करायचा। दीप पूजा झाल्यानंतर आपल्याला करायची आहे गणपतीची पूजा। पूर्ण व्हिडिओ सविस्तर पाहण्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये दिलेली लिंक क्लिक करा।